तर यावर निवडणूक आयोगाकडून काय स्पष्टीकरण आलंय पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये। कांदिवलीमधील मतदारांच्या वयाच्या आरोपावर आयोगाचं स्पष्टीकरण। कांदिवलीमधील पूर्व मतदारसंघात मतदारांचे अयोग्य वय नोंद केल्याचा आरोप। शिष्टमंडळाच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचं हे स्पष्टीकरण। राजुरा मतदारसंघावरून केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं मौन। राजुरा मतदारसंघातील मतदारांची वाढलेली संख्या हा मुद्दा शिष्टमंडळानं मांडला होता, तर राहुल गांधींकडून पुरावे देत सवाल उपस्थित। स्वायत्त संस्थांवर आरोप करून स्वतःचा अपयश लपवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगावर टीका करणं हा अर्बन नक्षलींचा प्रकार। अतुल भातखळकर यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। तर कामाला लागा म्हणता पण त्यांच्याकडे कार्यकर्ते कुठे आहेत, भातखळकरांचा टोला। पुरावे देऊनही निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही, रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल, निवडणूक आयोगाला सोडणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। राऊतांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नये, विधानसभेला जनतेनेच तुम्हाला रस्त्यावर आणलं, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। मी खऱ्या शिवसेनेचा गुंडा आहे, खरे शिवसेनेचे गुंड असाल तर समोर येऊन बोला, संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान। हिंदुत्व सोडल्याने तुमच्या विधानसभेला ठिकऱ्या उडाल्या, पालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। ठाणे आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य। गुजराती आणि भैया महापौर होऊ देणार नाही, अशी ही प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही, कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी लाव रे तो व्हिडिओ म्हणतात आणि मोदींवर टीका करतात। तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा, संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे म्हणणं कितपत योग्य आहे, सुधीर मुनगंटीवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा।